बॅक टू माय चॅनल. मी ऑफिसवरून आलेली आहे आणि साईने डिसाईड केलंय की तो मला चॉकलेट सँडविच खायला घालणार आहे. त्यांनी अशी काहीतरी रेसिपी बघितली आहे तर तो बोलला की मी तुला चॉकलेट सँडविच खायला घालणार आहे. तर मी काहीच नाही करणार आहे, तो सगळं करणार आहे. तर तो मी शूट करेल त्याचं, तो बनवणार आहे. तर बघूया आपण तो कसा बनवतोय चॉकलेट सँडविच विथ आईस्क्रीम, राईट? येस. हाय बोल. हाय गाईज. सो बेसिकली मी हे चॉकलेट सँडविच शिकलोय माझा मित्राकडनं. रोहन याचा म्हणजे शॉप आहे, म्हणजे रुईया कॉलेजचं बाहेर. फेमस आहे ते रुईया कॉलेज, हे सगळ्यांना माहितीच असेल. जे सँडविचचं जे आपले काका आहेत, हा, तर त्यांचं शॉप मधून आम्ही म्हणजे खात आलोय खूप वर्षापासून. तर असंच बोललो आता या टायमाला तर तो ओपन नसेल, म्हणून मी बोललो की मी स्वतः बनवतो आणि बघू कसं होतंय. तू मला इंग्रेडियंट सांग काय काय आहे. हे डार्क चॉकलेट आहे, डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे मोर्डेसचं. आणि हे हर्शीज सिरप और ब्रेड और आइसक्रीम भी उसमें ऐड करने का है. तो ऐसा आइसक्रीम कप लिया है, तो क्या प्रॉपर एस्टिमेट मिलता है ना इसमें. वेनिला आइसक्रीम है ना? हाँ वेनिला आइसक्रीम प्रॉपर एस्टिमेट मिलेगा. जो लिया है वो एक एड ऑन है, बट अपना जो ओरिजिनल इसमें नहीं लगता है आइसक्रीम. बट देखते हैं अपन ऐड किया है उसमें, चलेगा, देखते कैसा होता है. बीच में कुछ अगर मैं भूल गया तो मेरे दोस्त को फोन करता हूँ. रोहनला फोन करेल. रोहन उर्फ गोटू. आता चॉकलेट कट करतोय कारण की आपल्याला ते ब्रेडच्या आतमध्ये आपल्याला सँडविच करायचं आहे. तर हे असे स्लाइसेस करतोय. चाकू थोडा धार आहे, पातळ पातळ काप. झालं आता चॉकलेट कापून आपला. हे ब्रेड घेऊया आता. असं कसं कापलं? माणूस जर परत त्याला अर्धे ठेवायचे असतील तर ते व्यवस्थित ठेवू शकतो ना. प्रोफेशनल नाही आहे मी, चुका होऊ शकतं माझ्याकडनं. आय एम नॉट दॅट प्रोफेशनल. इसको काटेंगे अपन एजेस. नहीं एजेस नको, काही गरज नाही, आपण खातो एजेस. ऑल्सो मैं भूल गया था बटर ऐड करना. अमूल बटर. धुवून घे. ब्रेडला बटर लावून घ्यायचंय. ते थोडं बटर आपण मेल्ट करून पण हे, किंवा आतमध्ये तसंच ठेव तुकडे तुकडे. मग ते ऑलरेडी नंतर गरम होणारच आहे, तर मग ते मेल्ट होऊन जाणार बटर. ब्रेडवर नको कापू, ब्रेड तुटेल. बस झालं. रोहन तेरा धंधा टेक ओवर करने वाले हम लोग. ऑल्सो मैं ये ब्लॉग के एंड में ना उसका एड्रेस डाल दूंगा नीचे, जिसको भी जाना है टेस्ट करना इसका, तो इससे बहुत अच्छा रहेगा. बस झालं. जास्त चॉकलेट कडू होईल. डार्क चॉकलेट आहे ते. मला माझ्या हिशोबाने बनवून दे ना. ओके. इसको ट्रिपल लेयर करना है, डबल लेयर करना? नॉर्मली. बस झालं. जास्त चॉकलेट होईल. हे माझ्यासाठी. बस झालं. आपल्याला वरतून पण टाकायचं. हा, आता काय करायचं? याच्यावरती हे टाकायचं ब्रेड आणि हे याच्यावर टाकायचं असं. ओके. मग आता तू काय करणार ह्याला? वापस
अपना फिलिंग करके हो गया है, तो अभी इसको टोस्ट करेंगे अपन। अभी टोस्ट घर पे टोस्टर तो नहीं है, पर अपन पैन पे टोस्ट करेंगे फ्रेशली। देखते कैसा होता है। झालाय आता टोस्ट करायचं आहे। टोस्ट कसा करायचा, पॅन ठेवायचं आणि त्याच्यात थोडासा बटर टाकायचा। गाइस मला कुकिंग येत नाही, पण कसं आहे की शिकल्याशिवाय काय मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही। एवढं मरायची गोष्ट करू नकोस। अरे वो एक्चुअली डायलॉग था। ऐसा कुछ थोड़ा बटर को ते होईल मेल्ट, ते नको गॅस हे नको करू, माझा पॅन खराब होईल। इसमें रख रहा है, एकच दोनों एक साथ रखूं? हाँ दोनों एक साथ, इतना जगह तो है पैन में। नहीं मालूम है ना। बारीक गॅसवर ठेवायचं। बोल। हे बारीक गॅसवर ठेवायचं म्हणजे चांगला ब्रेड कडक झाला पाहिजे आणि नंतरला मग दोन्ही साइडून आपण जसं सँडविच टोस्ट करतो तसं ते टोस्ट करायचं एकदम कडक गॅसवर करून। तोपर्यंत तुम्हाला बोलला की ब्रेड तू कडक कर, तर मी ब्रेडला आता पलटी करते। एकदम क्रिस्पी करून घ्यायचं आहे बारीक गॅसवर। ते चॉकलेट आतलं पूर्ण मेल्ट झालंय म्हणून ते असं दिसतंय। इसको गरम कर लिया अपन ने। आपण नाही, मी ऑलरेडी सांगितलं की साई जेवायला गेला होता आणि मी तुम्हाला बोला तोपर्यंत तू ब्रेड गरम कर। आता प्लेट मध्ये काढून घ्यायचंय। डिलीशियस। तो अब इसको काटेंगे अपन 4 टुकड़े। दोन टुकड़ाच करूया ना? नाही नाही 4 कर, ते खायला इझी पडेल। छोटे छोटे टॉपिंग करना चाहिए। चॉकलेट, आलमंड, नाही आधी आईस्क्रीम। तर फिनिशिंग वगैरे सगळं सिद्धी करते, कारण की मला आता इतका जमणार नाही आहे। बघा मी कसं कापलाय सँडविच, तिने कसं कापलाय। चलो देखते हैं अभी टेस्ट कैसा है इसका। बनवून झालाय सँडविच सिद्धीसाठी। तर हे अशा प्रकारे साईनी चॉकलेट आईस्क्रीम सँडविच बनवला। जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि तुम्ही पण ट्राय करा आणि मला फोटोजमध्ये टॅग करा।